हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही माथेरानला गेला असेल तर हा पॉईंट कव्हर करायला विसरू नका. इको पॉईंटपासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर असलेले हे शिवकालीन साहित्यांचे म्युझियम, ज्याचे तिकीट फक्त 10 रुपये पर पर्सन होते. या म्युझियममध्ये तुम्हाला शिवकालीन भांडी, शिवकालीन वास्तू, शिवकालीन शस्त्रे व महाराजांच्या हस्ते लिहिलेले त्या काळील पत्र बघायला भेटतील. या इथे थांबा 2 मिनिटं सगळ्यांना हिस्ट्री सांगतो. आता पुढे जाऊन काय फायदा नाही मुलांनो. वाजता रात्र यायचं 15-20 मिनिटं. हो, सनसेट तर झाला. झालं. आता इकडे लक्ष ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या हस्तलिखित पत्र आहे. त्याला मोडी भाषा बोलतात मुलांना. मोडी भाषा, मोडी लिपी. त्या काळातलं मराठी, आजकालचं मराठी, आजकालच्या मराठी त्याला ट्रान्सलेट केलेलं आहे. आणि शाहू पॅलेस कोल्हापूरमधून कायद्याप्रमाणे प्रोसिजर कोणाला झेरॉक्स कॉपी लिखन ओरिजिनल आहे. ओरिजिनल कॉपी कोल्हापुरामध्ये. आतमध्ये तलवारी आहेत, तोफा आहेत, 30 फ्रेम आहेत. प्रत्येक फ्रेम वरती जन्मापासून एंड राजाचा इतिहास दाखवलाय. प्रत्येक फ्रेमच्या खाली इंग्लिश आणि मराठीमध्ये हिस्ट्री लिहिलं. वाचा, फोटो व्हिडिओ घेऊ शकता. रिक्वेस्ट फक्त कुठल्या तर हात लावू नका. सर्व कॅमेरे लागले आहेत. आणि हे वाचायचं असेल तर इथे वाचा. 30 जुलै 1677 हे वाचलं तर पूर्ण इतिहासाच्या शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला कळेल. मोडी लिपी बेटा त्या काळातला. आणि हा नारळ आहे मुलांना 40 वर्ष जुना आहे. मोठा आहे म्हणून शो साठी चालू, बाकी त्याची हिस्ट्री काय नाही. अच्छा, नारळ 40 वर्षा खालचं आहे. हो 40 वर्ष. इथे भारतामध्ये जेवढे किल्ले 1671 1672 त्या किल्ल्यांची नाव प्रत्येक किल्ल्याला बांधकामासाठी लागलेले खर्च नावाप्रमाणे असं पत्र. अच्छा, हे खरोखरचे आहेत का हो हो सगळं सगळं राजा महाराजच्या काळातलं सगळं आहे. आणि इथे 18 डिसेंबर 1607 अफजल खानला मारला. प्रतापगडच्या पायथ्याशी तो महाराजांनी लिहून ठेवलेलं पत्र. हे 18 डिसेंबर 1607. आणि कोल्हापूरच्या गव्हर्नमेंटचं लेटर ज्याने आम्हाला सगळं दिलं. आतमध्ये तलवारी, तोफा, 30 फ्रेम आहेत. प्रत्येक फ्रेमवरती जन्मापासून एंडपर्यंत इतिहास दाखवलाय. त्याच्या खाली इंग्लिश मराठीमध्ये इतिहास लिहिलाय. वाचा, फोटो घ्या, व्हिडिओ घ्या, फक्त हात लावू नका. पूर्ण बघून तिकडचे गेटनी पडते. जय शिवराय. जय शिवराय. आहेत?